आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महत्त्वपूर्ण बैठक बाबत निर्णय आपण बघूया. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, शिक्षण विभागाचा निर्देश. 5 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. राज्यातील शासकीय शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत करण्यात आले. मंत्रालयात आयोजित ह्या बैठकीत आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27च्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, उपसचिव तुषार महाजन यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्याचे निर्देश. बैठकीत नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या शाळा प्रवेशोत्सवाबाबत विशेष चर्चा करण्यात आली. मागील वर्षी राज्यभर राबवण्यात आलेल्या प्रवेशोत्सवाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे नमूद करण्यात आले. यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण स्वागत करून प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच दर्जेदार गणवेश उपलब्ध व्हावेत यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. गणवेश वितरणात कोणती अडचण येऊ नये यासाठी वेळेत कारवाई करण्यावर भर देण्यात आला. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश. शाळा सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छता, वर्गखोल्याची दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ आणि कार्यरत स्वच्छतागृहे यांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः विद्यार्थिनीसाठी पिंक रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची तसेच शाळा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. 80% पाठ्यपुस्तके शाळापर्यंत पोहोचली. बालभारतीमार्फत पाठ्यपुस्तक वितरणाच्या कामाचा आढावा घेताना सुमारे 80% पाठ्यपुस्तके राज्यातील शाळापर्यंत पोहोचल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचतील यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. केवळ अभ्यास नव्हे, कौशल्य विकासालाही प्राधान्य. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला. शाळेमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर लक्ष केंद्रित न करता कला, क्रीडा, अभिनय, संगीत, वक्तृत्व, विज्ञान आणि विविध सर्जनशील कौशल्याच्या विकासासाठीही प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. जवाहर बालभवनाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्तरावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची सुचवण्यात आले. CSR निधी आणि माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यावर भर. शाळांच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी, CSR तसेच माजी विद्यार्थी संघटनांचे सहकार्य घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. अनेक शाळांच्या विकास कामासाठी स्थानिक उद्योग संस्था आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरू शकते असे नमूद करण्यात आले. अंगणवाड्या शाळांच्या परिसरात सुरू करण्याची सूचना. विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात अंगणवाड्या सुरू करण्याच्या उपक्रमाला गती देण्यावर भर देण्यात आला. लहान मुलांचा शाळेही प्रारंभीपासून संपर्क निर्माण झाल्यास भविष्यात त्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे शाळांची पटसंख्या वाढवण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विद्यार्थी सुरक्षा, शिक्षक भरती आणि शिष्यवृत्ती परीक्षांचाही आढावा बैठकीत. विद्यार्थी सुरक्षा, शिक्षक भरती प्रक्रिया, शिष्यवृत्ती परीक्षा, विविध शैक्षणिक योजना आणि विभागीय उपक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी शैक्षणिक वर्षात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. राज्यातील शासकीय आणि शाळा अधिक आकर्षक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण बनवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी व्यापक नियोजन केले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात बैठकीत विशेष भर देण्यात आला. माननीय
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक निर्णय घेण्यात आले. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा.